देवळाली गावात तणाव, सीसीटीव्ही काढण्यासाठी आलेले पोलीस माघारी. नाशिक रोड देवळाली गावातील मुख्य चौकात सुरक्षेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यासाठी पोलीस पथक दाखल झाल्याच्या शंकेने रविवारी 11 जानेवारी रोजी सायंकाळी तणाव निर्माण झाला होता. अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या देवळाली गावात सुमारे 9 वर्षांपूर्वी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. रविवारी सायंकाळी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पथकासह कॅमेऱ्यांच्या तपासणीसाठी आले असता नागरिक मोठ्या संख्येने चौकात जमले. कॅमेरे काढण्यात येत असल्याच्या शक्यतेने स्थानिकांनी विरोध दर्शवल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्यासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त दाखल झाला. दरम्यान ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश खोलप, योगेश गाडेकर, केशव पोरचे यांनीही नागरिकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यानंतर पोलीस पथक माघारी फिरले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे यांनी गत आठवड्यात चौक सभेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्यावर आणि उमेदवारांवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप करत कॅमेरे काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलीस पथक आल्याने ते सीसीटीव्ही काढण्यासाठी चालल्याची चर्चा पसरून वाद निर्माण झाला. देवळाली गाव गुन्हेगारी घटनांमुळे कायम चर्चेत असते. प्राणघातक हल्ले, खून आणि गोळीबाराच्या घटनांनी परिसर हादरला आहे. राजकीय वर्चस्वाच्या संघर्षात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. अशावेळी सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार असताना ते काढण्याचा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला जात आहे का, असा सवाल यावेळी उपस्थित केला गेला. आणि पोलिसांवर राजकीय दबाव तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा गैरवापर होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्याची शहानिशा करण्यासाठी पोलीस पथक गेले होते. कॅमेरे काढण्याचा विषय नसल्याचे पोलीस आयुक्त किशोर काळे यांनी सांगितले. गेल्या 30-35 वर्षापासून म्हणजे जसं आम्हाला राजकारण कळायला लागलं तेव्हापासून तर आतापर्यंत एवढं घाणेरडं राजकारण ह्या देवळाली गावामध्ये आम्ही कधीच बघितलेलं नाही. आणि पायाखालची वाळू सरकल्यानंतर काय होतं हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आज आपण बघायला मिळतंय. गेल्या 2-3 दिवसापासून पोलीस प्रशासन सारखं हे कॅमेरे काढा, बंद करा, हे असं आमच्या मागे लागलेलं आहे. कार्यकर्ते त्यांना तोंड देत आहे. पण आज त्यांनी हा कार्यक्रम संपूर्ण कॅमेरे काढायचे, DVR काढायचे असा त्यांनी निर्णय घेतलेला होता. मला फोन आला गणेश आणि यांचा सगळ्यांचा की आज ते कॅमेरे काढायच्या आणि DVR काढायच्या हिशोबाने हे इथं आले. मी या ठिकाणी आल्यानंतर तो पूर्ण प्रकार एकदम ते अग्रेसिव्ह होते. मग मी CP साहेबांशी फोन केला, CP साहेबांशी बोललो. CP साहेब देखील गुन्हे दाखल करण्याची भाषा माझ्यासोबत केली की तुम्हाला जर कळत नसेल तर आम्ही गुन्हे दाखल करू. मग त्यांना सांगितलं गुन्हे दाखल करा, गाड्या बोलून घ्या, जेवढ्या गाड्या भरता येईल तेवढ्या भरा, आम्ही कोणी भीक घालत नाही. तुम्हाला किती प्रेशर केलं असेल, काय उत्तर देता येते. गावात कोणीतरी ॲलिगेशन केलं म्हणजे कोणीतरी आपल्यावर तक्रार केली का आपण त्या कॅमेऱ्यांचा मिसयूज करतोय. मिसयूज करायचा असं 2017 पासून आतापर्यंत कोणी कंप्लेंट नाही केली. तुम्हाला 4 दिवस राहिले तर 4 दिवसासाठी कोणी तुम्हाला कंप्लेंट केली. तुम्हाला पैसे वाटता येत नाही, तुम्हाला इथं फिरता येत नाहीये, तुम्हाला इथं लोक भेटत नाहीये. हा सगळा दबाव सत्तेचा माज तुमचा एवढा असेल ना, 15 तारखेला तुमचा सत्तेचा माज उतरल्याशिवाय देवळाली गाव शांत बसणार नाही. तुम्ही किती जोर लावा, तुमचा घडा भरलेला आहे. तुमचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडून येणार नाही असा मी तुम्हाला शब्द देतो. आदरणीय संजय राऊत साहेबांना फोन केला, CP साहेबांनी माझे फोन उचलले नाही. संजय राऊत साहेबांनी एक रिंग मध्ये फोन उचलला. साहेबांना म्हटलं साहेब असं असं इथं अडचण होते. 2 मिनिटात CPंना फोन केला. CPंची भाषाच बदलली तर सर म्हणे असं असं हसायला लागले CP माझ्याशी. म्हणजे ह्या पद्धतीचं जर राजकारण तुम्ही करता असाल तर आमच्याकडे मोठे नेते, आम्ही पण वरतून प्रेशर आणू शकतो, पण आम्हाला गरज नाही. आमच्या तिथं धमक आहे. आमचे जे उमेदवार आहे त्याची धमक आहे. जनता आमच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे घाणेरडं खालचं राजकारण करण्याची गरज पडली नाही, यापुढे पडणार नाही. 16 तारखेला तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो जागरूक राहायचंय. त्यांना आता मी 15 तारखेचं इलेक्शन आपल्याला एकदम जागरूक राहायचंय. 16 तारखेला आपल्याला त्यांची जागा दाखवायची. पोलिसांशी माझं बोलणं झालंय. त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे ऍक्सेस देतो, पासवर्ड देतो, पण ह्या 2-3 दिवसामध्ये जर एखादा प्रकार काही घडला तर त्याची जबाबदारी तुमची असेल असं आम्हाला लेखी द्या, तरच आम्ही तुम्हाला पासवर्ड आणि तुम्हाला सगळे ऍक्सेस देऊ. त्याच्याशिवाय तुम्हाला ऍक्सेस देणार नाही. या ठिकाणी गेल्या
8 वर्षापासून प्रत्येक भागामध्ये, देवळाली गावाच्या प्रत्येक चौकामध्ये सर्वसामान्यांच्या मागणीनुसार, महिलांच्या मागणीनुसार गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. आजपर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं की ह्या कॅमेऱ्यांमुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सगळ्यात जास्त मदत झाली आहे. आणि हे कॅमेरे आपण फक्त आपल्या माता भगिनीसाठी असेल, आपल्या गावकऱ्यांसाठी असेल, त्यांच्या सुरक्षिततेसाठी लावण्याचा फक्त एक मनमोकळा हेतू होता. पण आज निवडणुकीच्या तोंडावर हे गलिच्छ राजकारण आपल्या देवळाली गावामध्ये होतंय आणि ते कदापि देवळाली गाव सहन करणार नाही. पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आपले हे कॅमेरे बंद करण्याकरता भाग पाडत होते. पण आज आपल्या गावकऱ्यांनी, गावातल्या महिलांनी, गावातल्या युवकांनी जी एकी दाखवली आहे, तीच एकी 15 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी ठेवायची आहे. आज निस्वार्थपणे आपण ही समाजाची सेवा करतोय. आणि हे जे काही कॅमेरे लावले आहेत, ही संकल्पना आपल्या गावची आई, माझी आई सौ सत्यबाबा गाडेकर यांची होती. आणि त्यांचे शब्द म्हणजे आमच्यासाठी वचन आहे आणि ते आम्ही गावासाठी पूर्ण केलेलं आहे. आज काय झालं, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांचे चाळे करता येत नाहीये. गाव विकत घेण्याची भाषा जी करताय ना, हे सर्व आपण आपल्या डोळ्यांनी बघताय, कानाने ऐकताय. मी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपण अजूनही या गोष्टीमध्ये सावध राहा. लक्षात ठेवा, ही निवडणूक कुठल्या दिशेला हे सगळेजण घेऊन जात आहे. आज या ठिकाणी माजी आमदार योगेश भाऊ घोलप आहे, त्यांनी स्वतः या ठिकाणी थांबून पोलीस प्रशासनासोबत बोलून, वरिष्ठांसोबत बोलून आज हा विषय राऊत साहेबांपर्यंत पोहोचवून या ठिकाणी पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला शब्द दिलाय की या कॅमेऱ्यांचा ऍक्सेस आम्ही त्यांच्याकडे देणार आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कॅमेरे लावले त्या ठिकाणी पण त्याचा ऍक्सेस राहणार. त्याचे जे काही युजर आयडी पासवर्ड आहे, आम्ही याआधीही देखील त्यांच्या मागणीनुसार त्याची यादी उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दिलेली होती. त्यांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आपण जाहीर सांगतो की पुन्हा एकदा ही ऍक्सेस आम्ही त्यांच्याकडे ही यादी परत एकदा देत आहोत. पण आम्ही या ठिकाणी हात जोडून सांगतो, जर का या ठिकाणी उद्या काही गैरप्रकार झाला, काही कमी जास्त झालं, तर यासाठी सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी मी जाहीर सांगतो. सीसीटीव्हीचा नेमका काय प्रकार आहे या संदर्भात आमदार सरोज आहिरे यांनी माध्यमांना खुलासा दिला. नाही, खरं तर मी वडनेर गावामध्ये तिकडे प्रचाराला होते आणि त्या प्रचाराच्या निमित्ताने मला कोणीतरी येऊन सांगितलं, काही व्हिडिओ वगैरे दाखवले की कशा पद्धतीचे. ऍक्च्युली माझी सर्व पक्षी नेत्यांना विनंती आहे, हे देवळाली गाव आहे, हे देवळाली गावाचं शांततेत लोक आपलं 2 पैसे कमवतात, श्रम करतात आणि इथे आपल्या श्रमजीविकेवर आपलं पोट भरतात. त्या गावामध्ये जो काल गोंधळ घालायचा प्रयत्न केला ते अत्यंत चुकीचं आहे. जी काही लढाई करायची, विकास कामावर बोला, विकास कामांची 1 to 1 लढाई आपण करू. जो जिंकेल या ठिकाणी मायबाप जनतेची सेवा करेल. परंतु कालचा जो गोळ घातलेला आहे, सीसीटीव्ही, माझी तुम्हाला पत्रकार बांधवांना विनंती आहे, सीसीटीव्ही जिथल्या जिथे आजही उभे आहेत. मी पोलिसांकडून रात्री माहिती घेतली की नेमकं झालं काय, तर त्यांनी सांगितलं की जो सर्व्हिलियन्स हा प्रायव्हेट लेवलला होता, तो प्रायव्हेट लेवलचा सर्व्हिलियन्सचा पासवर्ड आम्हाला निरीक्षण करण्यासाठी, म्हणजे निवडणूक आयोग आणि पोलीस डिपार्टमेंटला निरीक्षण करण्यासाठी त्या कॅमेऱ्यांची मदत हवी होती, म्हणून त्यांनी पासवर्ड DVRचे मागितले आणि त्याच्यावरून मुद्दाम मी कॅमेरे काढते असा घोळ घातला गेला. तो अत्यंत चुकीचा आहे. ही सुज्ञ मायबाप जनता आहे, त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीचा घोळ घालू नका. कारण इकडून काहीतरी तुमचे कार्यकर्ते पेटतील, तिकडून आमचे पेटतील. हे कशासाठी? या शांततेच्या गावामध्ये काल मी येऊन गावामध्ये हा विषय मांडू शकले असते,
परंतु मला संघर्ष ह्या पद्धतीचा करायचा नाहीये. माझं गाव बदनाम होऊ द्यायचं नाहीये. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, निवडणूक ही विकास कामावर लढा. तुम्ही काय विकास केला हे पूर्ण गल्लीबोळांमध्ये ड्रेनेज बघा, रस्ते बघा, पाण्याचे हाल बघा, त्याच्यानंतर मतं मागायला फिरा. ह्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण करून देवळाली गावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी मी देवळाली गावची कन्या आहे, तुम्ही बाहेरून आलेले आहात, हे विसरू नका. हे मायबाप जनता सगळं बघते आहे. बॅनर फाडून कोणाच्या मनातलं बॅनर तुम्ही फाडू शकतात का? आज मी दारोदारी जेव्हा लोकांकडे जाते आहे, एक त्यांची म्हणून मला जो प्रतिसाद मिळतो आहे, माझ्या उमेदवारांना जो मिळतो आहे, त्याचा जळफळाट होण्याचं कारण काय? आणि बॅनर फाडून काय मिळणार आहे? दुसरं बॅनर लावू आम्ही. आम्ही शांतीच्या मार्गावर आहोत. तुमच्यासारखा धिंगाणा घालून तुमच्या स्टाईलने आम्ही काम करत नाही. आमची वर्किंग स्टाईल एकच आहे, विकास काम. त्याच्यामुळे शांतीच्या मार्गावर आम्ही आहोत. गावाला बदनाम करायचं षडयंत्र रचू नका. जर पोलिसांनी तुमच्याकडे फक्त पासवर्ड मागितले होते, तुम्ही जो कॅमेरे काढायचा जो बाऊ केला, तुम्ही परत एकदा माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, पोलिसांचं स्टेटमेंट घ्या. आणि ही निवडणूक प्रक्रिया आहे. जेव्हा पोलीस खातं नाशिक शहरामध्ये सीपी माननीय कर्णिक साहेब असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला करता, तेव्हा तुम्ही पोलिसांचं कौतुक करता. आणि त्याच नियमांवर बोट ठेवून जर त्यांनी कॅमेऱ्यांची मदत मागितली ऍक्च्युली त्यांच्याकडे आणि त्यांनी जो बाऊ केला, हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही नियमांवर बोट ठेवून बोला. आम्ही कायद्याचे पाईक आहोत, आम्ही कायद्याला मानून चालतो. त्याच्यामुळे हा चुकीच्या पद्धतीचा घोळ आणि गैरसमज मायबाप गोरगरीब जनतेच्या मनात हा उपस्थित करू नका. बाकी संध्याकाळच्या सभेत उत्तर देईल.